नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या सोबत घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे असा की मलिकांची हड्डी भाजपच्या गळ्यात आणि देवेंद्र फडणवीसांची नौटंकी देशभक्तीची झाली आठवण. होय मित्रांनो, हाच मुद्दा सध्या आपल्या राज्य आणि देशामध्ये चर्चेला जातोय. त्याचं कारण असं घडलंय की विधानसभेचं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये सुरू आहे आणि विशेषतः नवाब मलिक जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, मंत्री होते, जे जेलमध्ये गेले होते, त्याचंही कारण मी बोलणार आहे. परंतु ते जामिनावर आलेले आहेत आणि जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उपस्थिती लावली आणि त्यांच्याच उपस्थितीहून महाराष्ट्रामध्ये आता एक नव्यानं एक चर्चा सुरुवात झाली आणि नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळं भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना देशभक्तीची आठवण झालेली आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याचं कारण असं घडलंय, नवाब मलिक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते. सत्तेमध्ये असताना भारतीय जनता पार्टी हा विरोधात असताना त्यांनी अनेक आरोप नवाब मलिक यांच्यावर केले होते. विशेष प्रकरण असं घडलं होतं की चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला मुंबईमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. एनसीबीचे त्या काळचे मुंबईचे प्रमुख असलेले समीर वानखेडे यांनी त्यांच्यावरती कारवाई केली होती आणि त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या संलग्न असलेले काही कार्यकर्ते, काही नेते आणि काही पदाधिकारी हेही त्या धाड सत्रामध्ये सहभागी झाले होते, ज्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत आणलं होतं. मित्रांनो, हे प्रकरण एवढं देशामध्ये गाजलं की शाहरुख खान आणि त्याचा मुलगा हा ड्रग्ज म्हणजे शाहरुख खानचा मुलगा हा ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी आहे हे चर्चेत आल्यानंतर पूर्ण फिल्म सिटी यामध्ये बदनाम करण्याचाही प्रयत्न काही नेत्यांनी केला, काही पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु या काळामध्ये समीर वानखेडे यांची भूमिका आणि त्यांच्या सोबत असलेले भारतीय जनता पार्टीशी संलग्न कार्यकर्ते हे मात्र या ठिकाणी अडचणीत आले होते, संशयाच्या भोवऱ्यात आले होते आणि याविषयी जो आवाज उचलला तो उचलला होता तत्कालीन मंत्री असलेले नवाब मलिक यांनी. नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की शाहरुख खान यांचा मुलगा जो आर्यन खान आहे हा निर्दोष आहे, त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक ही कारवाई केलेली आहे. या कारवाईची चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. वास्तविक पाहता नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची राज्यात सत्ता असताना त्यांनी हा आरोप करून समीर वानखेडे यांच्या चौकशीचीच मागणी त्यांनी लावून धरली होती. परंतु देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भाजपच्याच नेत्यांनी आर्यन खानवर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि नवाब मलिक यांना त्या ठिकाणी तिखट असा आरोप आणि तिखट विरोध हा भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला होता. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमध्ये कालांतरानं नवाब मलिक इतके आक्रमक झाले की त्यांनी समीर वानखेडे यांच्या भ्रष्टाचाराचे आणि त्यांच्या कारवाईचे अनेक पुरावे समोर आणले आणि समीर वानखेडे हे जेलमध्ये जाणार असं स्पष्टपणे सांगितलं. मित्रांनो, याच वेळी या सगळ्या घडामोडी घडत असताना हे जे आर्यन खानवर केलेल्या कारवाईचं धाड सत्र किंवा जे सत्र होतं हे भारतीय जनता पार्टीवर उलथेल अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली होती आणि या कारवाई मागे भारतीय जनता पार्टीच आहे, त्यांनी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न चालवलाय अशी सुद्धा चर्चा राज्यामध्ये सुरू असताना दुसरीकडे ईडीनं थेट नवाब मलिक यांच्याच घरावरती धाडी मारल्या, यांच्याच घरावर कारवाई केली आणि नवाब मलिक यांना एका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अटक केलं. विशेष म्हणजे त्या गुन्हाही असा होता, दाऊद इब्राहिम जो की देशद्रोही आहे, त्या दाऊद इब्राहिमच्या काही लोकांशी नवाब मलिक यांचा संपर्क होता आणि म्हणून थेट मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी सभागृहामध्ये आरोप केला होता की नवाब मलिक हे देशद्रोही आहेत, कारण त्यांचं देशद्रोह्यांशी संबंध आहेत असाही आरोप एकनाथराव शिंदे यांनी केला होता. म्हणजे एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु झालंय असं मध्यंतरी सत्तांतर घडलं, राज्यातली सत्ता बदलली आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी जे की देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यानंतर 48 तासामध्येच ज्यांच्यावर आरोप केला होता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि त्यांच्यासोबत जे मंत्री आरोपात आले होते त्यांनाही त्यांनी सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभागी झालेले. ते नेमके मंत्री कोणते? तर अजित पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप मोठा गंभीर स्वरूपाचा आहे जो की नरेंद्र मोदी यांनी स्वतः केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी तर बैलगाडीभर पुरावे आहेत अशी बैलगाडी घेऊन त्यांनी विधानसभेवर मोर्चा काढला होता.
तेच अजित पवार भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये होते. दुसरी गोष्ट, छगनराव भुजबळ हे भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आहेत, ते जेलमध्येही जाऊन आलेत. ते होते हसरन मुश्रीफ. त्यानंतर आदिती तटकरेंचे जे वडील आहेत, जे आता अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे, यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप त्या ठिकाणी झाला. धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप त्या ठिकाणी करण्यात आले. आणि विशेष म्हणजे ही सगळी मंडळी अजित पवारांसोबत आज भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभागी आणि मंत्री झालेले, हे विशेष. आणि हे सगळ्या घडामोडी झाल्यानंतर नवाब मलिक यांना पुन्हा एकदा न्यायालयानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे आणि नवाब मलिक हे आता बाहेर आलेले. विशेष म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणून म्हटलं होतं, ज्या नेत्यांना भ्रष्ट नेते असं म्हटलं होतं, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मांडीला मांडी लावून ते आज सत्ता उपभोगतायत. हे विशेष आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाही आणि हे सगळं भाजपचं तत्व पोलखोल झालेले, उघडं पडलेले आणि कुठलंही तत्व आता भाजपकडे राहिलं नाही. हीच परिस्थिती आहे असं आपल्याला थेटपणे रोखठोकपणे या ठिकाणी सांगावं लागेल. मित्रांनो, ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवार गटासोबत भ्रष्टाचाराचे आरोप असले सत्य जरी गेले तरी ठीक आहे. इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये काय परिणाम होईल त्याचा तो आपल्याला लक्षात येईल. परंतु आता मात्र असं झालंय की समीर वानखेडे यांच्यावर पण कारवाई करावी लागली आणि त्यांची भूमिका ही संशयास्पद नाही तर चुकीची होती हेही म्हणावं लागलं आणि केंद्र सरकारनं समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचा बडगा त्या ठिकाणी उगारलेला आहे. दुसरी बाब अशी आहे की आर्यन खान, शाहरुख खानचा मुलगा, हा निर्दोष सुटलेला आहे. म्हणजे त्याच्यावरती झालेली कारवाई ही चुकीची होती हेही सिद्ध झालेलं आहे. आणि याच काळामध्ये याच्याविषयी ज्यांनी आवाज उचलला ते नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत, परंतु त्यांना आता कोर्टानं जामीन दिलेला आहे, ते आता बाहेर आलेले. ही सगळी वस्तुस्थिती आहे. आणि याच काळामध्ये नागपूरमध्ये राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये अजित पवार गटामध्ये आणि शरद पवार गटामध्ये राष्ट्रवादीचे कोणते नेते विभागले गेले ही चर्चा आपण गेल्या 4-5 महिन्यापासून पाहतोय. परंतु नवाब मलिक जेव्हा जामीन होऊन बाहेर आले त्यावेळेस त्यांना घरी भेटण्यासाठी अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे मंत्रिमंडळ हे त्यांना घरी भेटून आलं. त्यासोबत शरद पवार आणि त्यांच्या मुलगी सुप्रियाताई सुळे हेही नवाब मलिक यांना भेटून आले. त्यांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी केली. हे सगळ्या घडामोडी. पण नवाब मलिक नेमकी कोणत्या गटात हा प्रश्न उपस्थित राहिला. त्यावेळेस दोन्ही गटांना असं सांगितलं की नवाब मलिक ठरवतील आणि ते स्वतः सांगतील की आपण कोणत्या गटात आहे. नेमकं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि या अधिवेशनामध्ये नवाब मलिक ज्यावेळेस आले त्यावेळेस ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सुनील तटकरे यांच्या कक्षामध्ये गेले, त्यांची भेट घेतली, चर्चा केली. आणि विशेषतः अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी बाकावर बसून नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सोबत आपण सत्तेत सहभागी आहोत हे या ठिकाणी दाखवून दिलं. आणि त्याच नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी चिमटा काढला, घाणाघाती आरोप केला आणि देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं की ज्यांना तुम्ही देशद्रोही म्हटले तेच आज तुमच्या सोबत आल्यानंतर देशभक्त कसे झाले, नवाब मलिक सत्तेच्या बाकावर तुमच्यासोबत आज तुम्हाला कसे चालतात असा थेट प्रश्न विचारला. आणि याच विधानसभेमध्ये एकच त्या ठिकाणी धरणीकंप झाला. भाजपला हादरे फुटले, कारण हा घाम फोडणारा आरोप शिवसेनेच्या वाघानं म्हणजेच अंबादास दानवे यांनी थेट विधानसभेमध्ये केला होता. मित्रांनो, याचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. आणि त्यानंतर मात्र खळबळ झाली. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या विधानसभेच्या कक्षामध्ये झाल्या. आणि त्यानंतर तात्काळ सभागृह संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक नौटंकी केली. त्याला नौटंकीच म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की त्यांनी एक पत्र लिहिलं. आणि पत्र लिहिलं कुणाला तर अजित पवारांना, जे की त्यांच्या सोबत दररोज फिरतायत, मांडीला मांडी लावून काम करतायत आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री आहेत. आणि त्यावेळेला ते फोनवरही सांगू शकत होते, प्रत्यक्ष भेटूनही बोलू शकत होते. असं न करता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं सांगितलं की नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत आणि ते अजून सिद्ध झालेले नाहीत, परंतु ते जामिनावर बाहेर आहेत आणि त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सहभागी करून घेणं हे आम्हाला आवडणार नाही, पटणार नाही. ज्यावेळेस ते त्या निर्दोष सुटतील त्यावेळेस मात्र त्यांच्या बाबतीत आपण निर्णय करू, त्यांचं स्वागत निश्चित करू. परंतु आज ते जामिनावर आहेत आणि त्यांच्या सोबत राहणं हे आम्हाला जमणार नाही. कारण शेवटी सत्तेसाठी सर्व काही नसतं, देशही महत्वाचा असतो असे तत्व आणि असे त्यांनी जे काही शब्द त्या पत्रांमधून अजित पवारांना त्या ठिकाणी व्यक्त केले. बरं, विशेष म्हणजे हे पत्र थेट अजित पवारांना त्यांनी दिलं नाही तर ट्विट केलं. ट्विट यासाठी केलं की जगाला ते कळावं की आम्ही भारतीय जनता पार्टीनं नवाब मलिक यांना विरोध केलाय. म्हणजे हा सगळा दिखावा, यालाच आपण नौटंकी असं म्हणतो. मित्रांनो, नवाब मलिक हे अजित पवारांना पाहिजेत
कारण त्यांचा गट मोठा करण्यासाठी नवाब मलिकांची ताकद त्यांच्या पाठीशी पाहिजे. ते मुस्लिम समाजाचे नेते, परंतु सर्वसमावेशक त्यांच्या भागामध्ये त्यांची ताकद आहे. ती जर ताकद अजित पवार गटाला मिळाली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तो फायदा होईल. परंतु झालंय असं, अजित पवारांना नवाब मलिक पाहिजेत, परंतु अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांना सत्तेसाठी पाहिजेत. पण अजित पवारांसोबत असलेले नवाब मलिक मात्र त्या ठिकाणी त्यांना खटकतायत. आणि याच धागा पकडून सुषमा अंधारे, ज्या की उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्रजी, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना तर तुम्ही सत्तेत घेऊन मांडीला मांडी लावून बसलात, हाही प्रकार द्या सोडून. पण ज्या अजित पवारांवर पंतप्रधान असलेले तुमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की भ्रष्टाचारी पार्टी आणि 70,000 कोटींचा घोटाळा यांनी जलसिंचन मध्ये केलेला आहे, यांना जेलमध्ये पाठवावं लागेल, असं म्हटल्यानंतर 48 तासात तुम्ही अजित पवारांना सत्तेत घेतलं आणि त्यांच्यासोबत तुम्ही काम करताय. यावेळेस तुमची नीतिमत्ता कुठे गेली होती, यावेळेस तुमचं देशभक्ती कुठे गेली होती, असा त्यांनी घणाघाती आरोप त्या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच अमोल मिटकरी जे आमदार आहेत त्यांनी थेट मीडियाशी प्रश्न उपस्थित केला की देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट बोलायचीच होती तर ते अजित पवारांना बोलू शकले असते, त्यांना हे पत्र देणं आणि ट्विट करणं गरजेचं का पडलं, असा प्रश्न म्हणजे सत्तेतल्याच आमदारानं पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी विचारलाय. आणि एकंदरीत या त्रिशंकू सरकारमध्ये किंवा या त्रिचाकी सरकारमध्ये ताळमेळ नाही असं या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून 3 इंजिनचं सरकार आपसामध्येच एकत्र येऊ शकत नाही. हे जनतेला काय सोय देऊ शकतं, जनतेला काय एकत्र आणू शकतं, असा आरोप पुन्हा एकदा विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज मी तिला जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी सोबत महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळ्यात सर्वाधिक भ्रष्टाचारी नेते हे जुळलेले आहेत. म्हणजे भ्रष्टाचारांचे ज्यांच्यावर आरोप आहेत, जे जेलमध्ये पण जाऊन आलेले, जे जामिनावर पण आहेत, असे सर्व भ्रष्ट नेते हे सर्वाधिक संख्येनं आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. आणि विशेष म्हणजे ते सत्तेत आहेत, हे नाकारून चालणार नाही. कारण संपूर्ण जनता उघड्या डोळ्यानं पाहते आणि एकीकडं दुसऱ्याला भ्रष्टाचाराचा आरोप करायचे, मात्र त्यांचेच भ्रष्टाचारी नेते आपल्यासोबत घेऊन ते पुन्हा क्लीन चिट द्यायची, हा भाजपचा प्रकार आता जनतेला पूर्ण लक्षात आलेला आहे. आणि जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम भाजपला दाखवून देईल असं या ठिकाणी चित्र आहे. परंतु प्रश्न असा आहे की जे नवाब मलिक जामिनावर सुटले, त्यांचा आरोप सिद्धही झालेला नाही अजून. कारण जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते गुन्हेगार नसतात. आणि गुन्हेगार जर नसतील तर त्यांना भारतीय जनता पार्टीला सत्तेत घेणं काही कठीण नव्हतं. परंतु ज्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आरोप केला त्यावेळेस मात्र खडबडून जागा होत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या बाबतीत पत्रव्यवहार काढून ट्विट करून एक नौटंकी केलेली आहे आणि त्यांना देशभक्ती आठवली आहे, हे या ठिकाणी दिसतंय. म्हणजेच नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला देशभक्ती आठवून दिली असंही या ठिकाणी बोललं जातंय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं नवाब मलिकांच्या बाबतीत जी घेतलेली भूमिका आहे, जे दिलेलं पत्र आहे आणि जी केलेली नौटंकी, ही खरंच सत्य आहे का, ही आपल्याला पटते का, याविषयी सुद्धा आपलं मत आपल्याला व्यक्त करायचं आहे. परंतु जो भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतो आणि भ्रष्टाचारांनाच आपल्या सोबत घेऊन सत्तेमध्ये सहभागी करून त्यांना महत्वाची पदं देतो, अशा भारतीय जनता पार्टीला ही नैतिकता आता राहिली आहे का, हा सुद्धा प्रश्न मी आपल्याला उपस्थित करतो. आणि म्हणून या घटनेविषयी मी माझं मत बनवलंय की नवाब मलिकांची हड्डी भाजपच्या गळ्यात पडलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी देशभक्तीची नौटंकी केलेली आहे, असं माझं मत आहे. आपल्याला या विषयावर काय वाटतं, आपण या व्हिडिओ बॉक्सच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातली असते, ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल की आपण DS न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि नवनवीन विषयी माहिती आपल्यापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.